राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेभोवतीचं राजकारण दिवसेंदिवस अधिक रंगतदार आणि तितकंच रहस्यमय होत चाललं। सत्तेचा अंकगणिती खेळ अजूनही स्पष्ट न झाल्यानं राजकीय पडद्यामागं अनेक घडामोडी घडतायत। महाविकास आघाडीनं आपले सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर पाठवल्यानंतर आता भाजपने सावध पावलं टाकत आपल्या सदस्यांना सोमवारी सहलीवर रवाना केलं। त्यामुळे जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा सस्पेन्स आणखी गडद झाला। सोमवारी सायंकाळी कोल्हापूर इथं भाजपचे सर्व सदस्य एकत्र जमले। सुरुवातीला फक्त एकत्रित जेवणासाठी बोलावलं असल्याचं सांगण्यात आलं, मात्र नंतर 2 दिवस सर्व सदस्यांनी एकत्र राहायचं असल्याचा संदेश देण्यात आला। या सहलीत भाजपचे 16 सदस्य, जनसुराज्य पक्षाचा 1 आणि रयत क्रांती पक्षाचा 1 असा 18 सदस्यांचा समावेश आहे। त्यांच्यासोबत पक्षांचे काही प्रमुख नेते उपस्थित आहेत। भाजपकडे स्पष्ट बहुमत नसतानाही सदस्यांना एकत्र ठेवण्याचा हा प्रयत्न का? सत्ता स्थापनेच्या रणांगणात कुणी सदस्य फुटू नये म्हणून ही खबरदारी घेतली का? की काही वेगळं राजकीय समीकरण जुळवलं जातं? अशा अनेक प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। बहुमताचा अंकगणिती खेळ प्रत्येक मत ठरतंय निर्णायक। गत महिन्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय। 61 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत सध्या सत्ता मिळवण्यासाठी 31 सदस्यांची आवश्यकता आहे। सध्याच्या राजकीय आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे 30 सदस्य निवडून आलेत। भाजप आणि मित्रपक्ष मिळून 18 सदस्य आहेत, तर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 6 सदस्य आहेत। या परिस्थितीत प्रत्येक सदस्याचं मत सत्तेचं पारडं झुकवणारे ठरू शकतं। याच कारणामुळे महाविकास आघाडीनं आपल्या सदस्यांना आधीच सुरक्षित स्थळी सहलीवर पाठवलंय। सदस्य सुरक्षित राहावेत आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नयेत, हा त्यामागील हेतू असल्याचं सांगितलं जात आहे। अजितदादा गटाशी समझोता, सत्तेच्या सूत्रांवर अंतिम चर्चा। महाविकास आघाडीनं सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी समझोता साधलाय। गेल्या महिनाभरापासून पहिली 1.25 वर्ष अध्यक्षपद आमचंच असावं अशी आक्रमक भूमिका अजितदादा गटाने घेतली होती। मात्र आता प्रत्यक्ष अध्यक्ष निवडीची वेळ जवळ येत असताना दोन्ही गटात समन्वय साधला गेल्याचं दिसतंय। सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात अध्यक्षपद शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर 1.25 वर्षांनी संधी अजित पवार गटाला दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि अजितदादा गटाचे नेते मंगळवारी महत्त्वाची बैठक घेणार आहेत। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या आधी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। शिवसेनेतील संभ्रम, 2 सदस्य आघाडीकडे। शिवसेना शिंदे गट या समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात। या गटाचे 7 सदस्य आहेत, मात्र पक्षातील काही नेत्यांची भूमिका भाजप विरोधी असल्याचं दिसतंय। आमदार सुहास बाबर आणि तानाजी पाटील यांनी निवडणूक काळात भाजप आमदारांकडून झालेल्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत भाजपला पाठिंबा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान शिवसेनेचे 2 सदस्य महाविकास आघाडीच्या गुटात सहभागी झाल्याचं सांगितलं जाते। हे सदस्य शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसोबत सहलीत सामील झालेत, तर उर्वरित 5 सदस्य मतदानावेळी तटस्थ राहण्याची शक्यता वर्तवली जाते। 18 मार्चचा दिवस ठरणार निर्णायक। आता सर्वांचं लक्ष बुधवार 18 मार्च या दिवसाकडे लागलंय। या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार आहे। राजकीय डावपेच, सहलीवर गेलेले सदस्य, गुप्त बैठका आणि सत्तेचं अंकगणित या सगळ्यांमुळे सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेभोवतीचं वातावरण अधिकच नाट्यमय बनलंय। कोणाच्या बाजूने पारडं झुकणार, सत्तेचा मुकुट कोणाच्या माथी चढणार, या प्रश्नांची उत्तर आता काही दिवसातच मिळणार आहेत। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।